कोण म्हणतं मुलींना स्वयंपाक येत नाही? तुम्ही जर ह्या पद्धतीने तुमच्या घरच्यांना भाजी खाऊ घातली ना, तुमचं कौतुक केल्याशिवाय ते राहणार नाही. चला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते. मी पहिल्यांदा ना हुलग्याचं पीठ चाळून घेतलं. लसणाची मिरची टाकली आणि लसणाची टाकायची बरं का, हिरवं वाटण टाकायचं नाही कारण त्याची चव बिघडते. लसणाची मिरची टाकली, मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी मळून चांगलं डो बनवून घेतलं आणि तेल बिल लावून ना असं फर्मेट करायला ठेवलं 10 मिनिटं. आणि त्यानंतर मी बघू शकतो तुम्ही, मी असे 2 डिझाइन केलेत मी. एक उभी रेष आणि त्या असे गोल गोल. आणि त्यानंतर मी मग मसाल्याची तयारी करायला घेतली. कांदा, खोबरं, खुरसणे, लसूण हे सगळं मिक्सर मधून वाटून घेतलं आणि कढईत 4 पळ्या तेल ओतल्या, लसणाची मिरची टाकली आणि त्यानंतर मी धने पावडर टाकली. चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपलं वाटण टाकलं आणि ते तेल सुटेपर्यंत मी शिजवून दिलं. त्यामुळे नाही का चव उतरते आणि तेलही सुटतं. छान लागते भाजी. 5 मिनिटं वेट करायचं तेल सुटेपर्यंत. आणि ही भाजी ना माझ्या सासूबाईंनी मला दाखवलेली आणि मी लगेच शिकले माहितीये तुम्हाला. माझ्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, माझ्या रेसिपीकडे लक्ष द्या. आता मी गरम पाणी याच्यात थोडंसं जास्त ओतलं कारण शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागतं. आणि उकळी आल्यानंतर ना मी त्यात टाकलं आणि 10 मिनिटं ते शिजून दिलं आणि रेडी आहे आपली भाजी. आणि हो, तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये ही भाजी तुम्ही शेंगोळीची खाल्ली आहे का? चला बाय, भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. आपल्या पेजला फॉलो नक्की करा.